हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स, वेलकम बॅक टू स्पॉटलाईट अकॅडमीमध्ये. मी चंचल आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. जर तुम्ही गटकच्या परीक्षेचा फॉर्म भरलेला असेल तर हे प्रश्न तुमच्यासाठी आहे जे परीक्षेला तुम्हाला मदत करणार आहेत. तर या हा जो टॉपिक आहे राज्यघटना आणि संविधानाविषयी त्याच्याविषयी विचारलेले हे त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. तर सुरुवातीला बघूयात. पहिला प्रश्न, अचूक जोड्या लावा. हा प्रश्न महाराष्ट्र अराजपत्रित पूर्व परीक्षा एप्रिल 2023 विचारलेला आहे. यामध्ये जोड्या लावामध्ये थॉमस हॉब्स ब्रिटिश तत्त्वज्ञ होता. फ्रेडरिक हायेक हा अँग्लो ऑस्ट्रियन तत्त्वज्ञ होता. रॉबर्ट नॉझिक हा अमेरिकन तत्त्वज्ञ होता. आणि रूसो हा फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक होता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 2 क अ ड ब. ओके. दूसरा प्रश्न, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल डॅशमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. हा प्रश्न महाराष्ट्र अराजपत्रित पूर्व परीक्षा एप्रिल 2023 विचारलेला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, जुलै 1918 प्रसिद्ध करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 3, डॅशचा इंडियन कौन्सिल ॲक्ट भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हा प्रश्न STI मेन्स जुलै 2022 विचारण्यात आलेला होता. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 1861चा इंडियन कौन्सिल ॲक्ट भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. नेक्स्ट प्रश्न, घटनात्मक सुधारणांचा विचार करण्यासाठी सरकारने नोव्हेंबर 1930 लंडन येथे गोलमेज परिषद घेण्याचे ठरविले. गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश सरकारने मार्च 1933 नव्या राज्यघटनेची रूपरेषा असलेली श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. तर याचं ऑप्शन 2, 6, 3 आणि 4 आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. तिसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश सरकारने मार्च 1933 नव्या राज्यघटनेची रूपरेषा असलेली श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र आणि घटक राज्ये यांच्यात जी अधिकार विभागणी करण्यात आली आहे त्यांची पायाभरणी खालीलपैकी कशात दिसून येते? तर हा प्रश्न STI मेन्स जुलै 2022 विचारलेला होता. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935. नेक्स्ट प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील डॅश हा महत्त्वाचा टप्पा आहे. तर यामध्ये हा प्रश्न PSI मेन्स जुलै 2022 विचारण्यात आलेला होता. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, द इंडियन कौन्सिल ॲक्ट 1861. भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील द इंडियन कौन्सिल ॲक्ट 1861 हा टप्पा महत्त्वाचा आहे. 7वा प्रश्न, भारत सरकार कायदा 1935 बाबत खालील विधाने कोणते विधान चुकीचे आहे ते इथे विचारलेलं आहे. तर यामध्ये पहिलं बघा, या कायद्यान्वये केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था लागू करण्यात आली. 2, या कायद्यान्वये 1935च्या कायद्यान्वये भारतामध्ये केंद्रात प्रथमच द्विग्रही कायदेमंडळाची निर्मिती करण्यात आली. नंबर 3, 1935च्या कायद्यान्वये प्रांतातील दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली गेली. आणि नंबर 4, 1935च्या कायद्यान्वये 3 स्वतंत्र सूच्यांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्यात अधिकारांचे विभाजन करण्यात आले. तर या ठिकाणी आपल्याला कोणते विधान चुकीचे आहे इथे विचारलेलं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हे चुकीचं आहे की 1935च्या कायद्याने भारतामध्ये केंद्रात प्रथमच द्विग्रही कायदेमंडळाची निर्मिती करण्यात आली, हे विधान चुकीचं आहे. 8वा प्रश्न, 1935च्या भारत सरकारच्या कायद्यासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. ह्या कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली. फेडरल कोर्टाची स्थापना या कायद्यानुसार झाली. रिझर्व्ह बँकेची स्थापना या कायद्यानुसार झाली. आपल्याला कोणते विधान बरोबर आहे ते इथे विचारलेलं आहे. तर या ठिकाणी याचा ऑप्शन क्रमांक 1,
अ आणि ब विधान बरोबर आहेत. या 1935च्या कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली आणि फेडरल कोर्टाची स्थापना या कायद्यानुसार झाली. तर रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली, नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा. हा प्रश्न तुम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये विचारला जातो. प्रश्न 9. 15 ऑगस्ट 1943 पर्यंत सुधारित भारत सरकार कायदा 1935 अंतर्गत डॅश भाग, डॅश विभाग म्हणजे कलमे आणि डॅश परिशिष्टे होती. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बघा. हा प्रश्न जो आहे तो ASO मुख्य 2018 विचारण्यात आलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. 14 भाग आहेत. 14 भाग, 321 कलमे आणि 10 परिशिष्टे होती. याचं ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे. 10वा प्रश्न. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? 1909चा कायदा निर्वाचन तत्व, 1919चा कायदा प्रांतिक स्वायत्तता, 1935चा कायदा प्रांतातील द्विदल राज्य पद्धती, 1947चा कायदा जबाबदार शासन पद्धती. तर याचं आपल्याला कोणती जोडी बरोबर आहे हे विचारलेलं आहे. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. 1947चा कायदा जबाबदार शासन पद्धती ही जोडी बरोबर आहे. 11वा प्रश्न. 1935च्या कायद्यातील पुढीलपैकी कोणत्या तरतुदी अंमलात आणल्या नाहीत? अ. भारत मंडळ रद्द, ब. भारतीय संघराज्य, क. केंद्रातील द्विदल राज्य पद्धती, ड. प्रांतीय स्वायत्तता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक, यामध्ये पर्यायी उत्तरे दिलेली आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ब आणि क फक्त. 1935च्या कायद्यातील तरतुदी अंमलात आणल्या नाहीत, यामध्ये ब आणि क आहे. भारतीय संघराज्य आणि केंद्रातील द्विदल राज्य पद्धती या अंमलात आणल्या नाहीत, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे. 12वा प्रश्न. विधान ए. भारत सरकार कायदा 1935 अनुसार शेषाधिकार केंद्रीय विधिमंडळाकडे दिलेले होते. कारण आर. भारत सरकार कायदा 1935 अनुसार संघराज्यीय, प्रांतिक आणि समवर्ती अशा 3 सूच्यांमध्ये विषयांची विभागणी केली गेली होती. हा प्रश्न ASO मुख्य 2017 विचारण्यात आलेला होता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. ए चूक आहे आणि तर आर बरोबर आहे. ए चूक आहे तर आर बरोबर आहे. आय होप तुम्हाला हे प्रश्न मदत करतील अशी मी आशा करते. जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. प्रश्न 13वा. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2017 विचारण्यात आलेला आहे. तर यामध्ये पहिलं विधान बघा. 1919चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट हा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड अहवालावर आधारित आहे. 2. 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट अन्वये भारतीय विधानमंडळ इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल हे द्विग्रहात्मक विधिमंडळाच्या रचनेत रूपांतरित झाले. 3. दुहेरी शासन पद्धती 1919च्या कायद्याने लागू करण्यात आली. 4. राज्यघटनेच्या जवळपास 75% भाग हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935चे पुनर्निर्मित रूप आहे असे म्हटले जाऊ शकते. याचं उत्तर आपल्याला बघायचं आहे. विधान चुकीचं शोधायचं आहे. ते याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. 14वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली? तसेच भारतात केंद्रीय प्रशासन व्यवस्थेची पायाभरणी करण्यात आली? 1833चा चार्टर्ड ॲक्ट, 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट, 1853चा चार्टर्ड ॲक्ट, 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट नुसार कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. 15वा प्रश्न. विधाने विचारात घ्यायची आहेत. हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2016 विचारण्यात आलेला आहे. यामध्ये विधान बरोबर कोणते आहे ते विचारलेलं आहे. अ. 1935च्या कायद्यान्वये उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते. ब. अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आले होते. क. कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आले होते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. योग्य बरोबर विधाने आहेत अ आणि ब.
अ आणि ब बरोबर आहे, क चुकीचं आहे. 16वा प्रश्न, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 मधील खालील तरतुदी विचारात घ्यायच्या आहेत. अ. या कायद्याने केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर शीख, भारतीय, ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियन यांच्यासाठीही स्वतंत्र प्रतिनिधित्व प्रदान केले. ब. शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे सोपविले होते. क. या कायद्याने विधिमंडळाला जबाबदार असलेला ना कोणी सल्लागार अथवा ना कोणती मंत्री परिषद नियुक्त केली होती. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. अ आणि क हे बरोबर आहेत. यामध्ये पर्यायी उत्तरं दिलेली आहेत, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. अ आणि क हे बरोबर आहेत, ब हे चुकीचं आहे. 17वा प्रश्न, महाराष्ट्र शासनाने डॅश यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्ष असे वाढविले आहे. अ. ए आणि बी प्रवर्गातील अधिकारी. 2. सी प्रवर्गातील शासकीय सेवक. 3. ए प्रवर्गातील वैद्यकीय अधिकारी. 4. ए प्रवर्गातील अधिकारी. हा प्रश्न ASO पूर्व 2016 मध्ये विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. ए प्रवर्गातील वैद्यकीय अधिकारी. 18वा प्रश्न, केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्या घटनाकारांनी कोणाकडून घेतली आहे. नंबर 1. 1909च्या कायद्याने. नंबर 2. 1919च्या भारत सरकार कायद्याने. 1935च्या भारत सरकार कायद्याने. 4. 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने. हा प्रश्न ASO मुख्य 2016ला विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. 1935चा भारत सरकारच्या कायद्याने केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना घेतलेली आहे. 19वा प्रश्न, विधाने विचारात घ्यायची आहेत. राज्यघटनेतील केंद्र राज्य यांच्यातील प्रशासकीय संबंध अनुच्छेद 256, आणीबाणी विषयक तरतुदी अनुच्छेद 352, 353 आणि 356 या 1935च्या कायद्याने जे सुचविले होते त्यांच्याशी जुळणाऱ्या आहेत. ब. राज्यघटनेतील प्रौढ मताधिकारी संबंधीच्या तरतुदी देखील 1935च्या कायद्याने जे सुचविले होते त्यांच्याशी जुळणाऱ्या आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. विधान अ बरोबर आहे, ब चुकीचं आहे. म्हणून ऑप्शन त्याचं 1 हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 20वा, भारत सरकार कायदा 1935 प्रमाणे केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै 1937 रोजी डॅश येथे झाली. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बघा, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. पुणे येथे झाली होती. आय होप तुम्हाला हे प्रश्न मदत करतील. हे प्रिव्हियस PYQ आहेत जे की तुम्हाला मदत करणार आहेत की परीक्षेमध्ये कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात आणि गट कचा पेपर कशा पद्धतीने येऊ शकतो यावर आधारित ही प्रश्नसंच होता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे अशी मी आशा करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाईट अकॅडमी विथ चंचल.